पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याबाबत ही मोठी माहिती समोर आलेली आहे। तुर्कीच्या ड्रोनद्वारे पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आलेला आहे। म्हणजेच तुर्कीकडून पाकिस्तानला मदत केली जाते। तुर्कीच्या ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे। सगळे ड्रोन भारतीय संरक्षण प्रणालीकडून बेचिराख करण्यात आलेत। उद्ध्वस्त ड्रोनच्या अवशेषांचा आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। मात्र हे जे ड्रोन होते ते तुर्कीचे होते अशी देखील माहिती समोर आलेली आहे। आणि या संदर्भात आपण चाफेकर सरांशी बोलणार आहोत। चाफेकर सर, तुम्ही आधीच सांगितलेलं होतं पाकिस्तानमध्ये जे हल्ले पाकिस्तानकडून जे हल्ले करण्यात आलेले होते ते ड्रोन जे होते ते तुर्कीचे होते। म्हणजेच तुर्कीकडून मदत केली जाते। आता पाकिस्तानचा ड्रोन साठा देखील संपायला आलेला आहे। काय वाटतं, तुर्की पुन्हा एकदा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला मदत करू शकते का? यांच्याजवळ हे तुर्कीचे ड्रोन पहिल्यापासून आहे। तर जसं तुम्ही म्हटलं, अगदी त्या अचूक गोष्ट आहे की त्याचा साठा आता संपणारच। जर तुम्ही पाहिलं तर कालच्या रात्री म्हणजे 8 तारखेच्या रात्री जवळजवळ 400 ते 500 ड्रोन त्यांनी आपल्याकडे सोडले आणि सगळे नेस्तनाबूत झाले। त्यामुळे यापेक्षा जास्त साठा त्यांच्याकडे नसणारच। त्यामुळे त्यांनी तुर्कीला ऑलरेडीच मदत मागितली आहे आणि तुर्की ती करण्याची इच्छा असली तरी ते आता हे सगळी मोठी सामुग्री पाठवायची कशी हा प्रश्न नेहमी असतो। ती साधारण समुद्र मार्गे येईल आणि समुद्र मार्गावर कराची जवळ आपण काय केलंय याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच। त्यामुळे तुर्की जरी आता अजून ड्रोन द्यायला तयार असेल तरी ते ड्रोन पाकिस्तानपर्यंत पोहोचणार कसे हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या भारतीय नौदलाजवळ आहे आणि ते त्याला या उत्तराचा उपयोग जेव्हा हवं तेव्हा करतील असं मला नक्कीच वाटतं। त्यामुळे हे ड्रोन हल्ले आता तुम्हाला जसे दिवस जातील तसे कमी कमी होताना दिसतील। म्हणूनच मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, जो काही साठा आहे तो अतिरेक करून ते जवळजवळ संपवण्याच्या नादात लागलेले आहे आणि याच्यानंतर कोणतंही राष्ट्र त्यांना काही देण्यास तयार होईल असं मला वाटत नाही। 2च राष्ट्र आहे, जसं आपण डिस्कस केलं मागच्या वेळी, एक आहे तुर्की आणि दुसरं आहे चीन। पण त्यांचा सुद्धा साठा हळूहळू आटत जाईल हे नक्की। चाफेकर सरांकडून खूप महत्त्वाची माहिती आपल्याला मिळत आहे आणि मी चाफेकर सरांना विनंती करेन की तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा आणि